अमरावतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की पंतप्रधानांनी देशवासियांसमोर काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की सध्या आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम डिझेल पेट्रोलवर होत आहे आणि परिस्थिती आव्हानात्मक बनत आहे. बावनकुळे म्हणाले की देशातील वाहनांमध्ये 100% इथेनॉलचा वापर सुरू झाला तर देशाचा पैसा परदेशात जाणार नाही आणि भारत आत्मनिर्भर बनेल. पंतप्रधान मोदी यांनी तेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले असून ते स्वदेशीच्या भावनेशी जोडलेले आहे. ते पुढे म्हणाले की महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात आणि विचारांत स्वदेशीला महत्त्व दिले होते आणि पंतप्रधान मोदी त्याच स्वदेशी विचारांना पुढे नेत आहेत. पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही गोष्ट पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केलेले नाही. त्यांनी फक्त एवढेच सांगितले आहे की घरात 2 वाहने असतील तर गरजेनुसार एका वाहनाचा वापर करावा. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की जसे घरात स्वयंपाक करताना 4-5 भाज्या बनवल्या जातात आणि काही अन्न वाया जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्तरावर थोडी बचत आणि काटकसर केली जाऊ शकते. देशहितासाठी नागरिकांनी ही भावना अंगीकारावी, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नवनीत राणांनी बॉम्ब फोडला, पोटेच्या अंगावर गेला. पोटे साहेबांचं नाव आहे, धांडे साहेबांचं नाव आहे. तिकीट कोणालाही मिळणार, कोणीतरी आमदार होणार. त्यामुळे पोटे यांचं पण कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामागे चांगली शक्ती आहे आणि नितीन धांडे यांचं पण कार्य चांगलं आहे. नवनीत राणा यांच्या भावना आहे की नितीन धांडे हे विधानसभेवर गेले पाहिजे आणि अमरावतीचे प्रश्न मांडले पाहिजे. मी पण त्यांना शुभेच्छा देतो. नशिबात असेल तर गाडी उशिरा होऊ शकते, पण ती थांबू शकत नाही. ठीक आहे, कुणाला तिकीट मिळेल, कोण आमदार होईल, पण या ठिकाणी काही आमदार होण्यापेक्षा कमी क्षमता काही नितीन धांडेमध्ये नाही आहे. डॉक्टर धांडे सुद्धा आमदार बनण्याचे योग्यच त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आज उद्या कमी जास्त होत असतं. आजच होईल, उद्याच होईल, परवाच होईल असं नाही आहे. पण निश्चितपणे डॉक्टर धांडेंचं नेतृत्व विकसनशील आहे. डॉक्टर धांडेंना काही कल्पकता आहे, काही त्या ठिकाणी शैक्षणिक कल्पकता आहे. आपल्या पंतप्रधान मोदींनी दिलेल्या नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कसं भलं झालं पाहिजे, श्रीमंताचा मुलगा त्याच शाळेत आणि गरिबाचा मुलगा त्याच शाळेत कसा शिकला पाहिजे, दोघांना कसं एकच फॅसिलिटी मिळायला पाहिजे, यावर त्यांनी अनेक योजना तयार केल्या, अनेक गोष्टी त्यांनी तयार केल्या आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने माननीय आपल्या नवनीत राणाजींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी विधिमंडळात ते पोचलेच पाहिजे का तर पोचले पाहिजे, या भूमिकेशी आम्ही नक्कीच सहमत आहोत. त्यामध्ये काही वेगळं घेण्याची गरज नाही. पण या ठिकाणी काही आता त्याला शुभेच्छा आहेत, त्याला भावना असतात, त्या भावना त्यांनी सर्वांनीच व्यक्त केल्या. त्यामुळे मीडियाने असं काही छापू नका की आता परवा नरवा विधान परिषदची निवडणूक आहे, त्यामध्ये आता नवनीत राणांनी बॉम्ब फोडला, आता तो बॉम्ब फोडला आणि तो पोटेच्या अंगावर पडला, तर असं काही छापू नका. खतरा करून टाकला मीडियावाले काय TV 9 वर चालू, नवनीत राणांनी बॉम्ब फोडला, तो पोटेच्या अंगावर गेला. आता हे साहजिक आहे, पोटे साहेबांचं नाव आहे, त्याच्यामध्ये धांडे साहेबांचं नाव आहे, त्यामुळे कुणाला तरी तिकीट मिळणार आहे, कोणीतरी आमदार होणार आहे. पण या ठिकाणी माजी पालकमंत्री पोटेही कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मागे या ठिकाणी चांगली शक्ती आहे. निश्चितपणे आज नाही उद्या माननीय नवनीत राणाजीचं जे एक त्यांच्या भावना आहेत की डॉक्टर नितीन धांडे कधी ना कधी विधानसभेच्या पवित्र सभागृहात आले पाहिजे, त्यांनी अमरावतीचे प्रश्न मांडले पाहिजे. निश्चित मी त्यांना शुभेच्छा देईल. खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं नेतृत्व या ठिकाणी मोठं करायचं आहे. पण राजकारणामध्ये एक गोष्ट खरी आहे की नशिबात असेल तर तुमची गाडी लेट होऊ शकते, त्या गाडीला रोखू शकत नाही. शेवटी गाडी ज्या स्टेशनवर पोहोचायची त्या स्टेशनवर पोहोचणार आहे, पण ती नशिबात जर असेल तर ती लेट होतं, रोखू शकत नाही तिला. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ज्याला प्रत्येकाला आपापलं कर्तृत्व मिळणार आहे. देवेंद्र फडणवीसजी नेतृत्व जे विकसित करणारे कार्यकर्ते आहे आणि त्यामुळे डॉक्टर धांडेजी निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या पुढच्या आयुष्याला मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज डॉक्टर धांडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी काही आपल्याला अपेक्षा व्यक्त केल्या आहे, त्या अमरावतीकरांकडनं केल्या, देशाकडच्या जनतेकडनं केल्या. खरं तर ही गोष्ट खरी आहे की आज आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळं डिझेल पेट्रोलमध्ये जी काही आता कटोती आणि
एक परिणामकारक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये इथेनॉल हा पर्याय आता आला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पेट्रोल डिझेलऐवजी इथेनॉल हे सबस्टिट्यूट आहे आणि ते सबस्टिट्यूट वापरून या ठिकाणी पेट्रोल डिझेलची कमीपणा पूर्ण करू शकतो. आणि त्यामुळं यानंतरच्या पूर्ण व्हेकल्समध्ये 100% इथेनॉल जर आलं तर पेट्रोल डिझेल या ठिकाणी कमी होईल आणि आपल्या देशातला पैसा विदेशात जाणं हे कमी होईल. सोबतच माननीय पंतप्रधानांनी काल बोलताना तेल कमी वापरा, कारण ऑइल जर कमी वापरलं तर आपल्या देशाचा पैसा, शेवटी स्वदेशीची भूमिका आहे. महात्मा गांधीजींनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये स्वदेशी मांडलं, माननीय मोदीजींनी स्वदेशी स्वीकारलं. आपल्या अनादी काळापासून आपल्या पिढ्या सुद्धा स्वदेशीचा विचार करत आल्या. मग आज आपण हा विचार का करू शकत नाही की माननीय पंतप्रधान मोदीजींनी हे सांगितलं आहे की अवास्तवपणे आपल्या पेट्रोल डिझेल जे कामाला लागतं आहे, जे काही टीका करणारे लोक आहेत त्यांना माझी एवढीच म्हणणं आहे की मोदीजींनी काही सरसकट बंद करा असं म्हटलं नाही आहे. मोदीजींनी एवढं म्हटलं आहे की 2 व्हेकलऐवजी एका व्हेकलनं होऊ शकतं का, 2 प्रवासाऐवजी एका प्रवासात भागू शकतं का, घरामध्ये 4-5 त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या भाज्या तयार करतो, काही भाज्या वाया जातात, त्यापेक्षा थोडी काटकसर करता येईल का. त्या ठिकाणी गर्भश्रीमंत लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काही काही गोष्टी वापरतात, त्यांना त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल पैसा असल्यामुळे कुठेही आणू शकतात, पण त्या ठिकाणी त्यांना काही कटोती करता येईल का. या देशाच्या श्रीमंत माणसाकरता, गरीब माणसाकरता, सर्वांकरता त्यांनी सल्ला दिला. आणि एवढंच नाही, गॅसची जी टंचाई त्या ठिकाणी पुढच्या काळात होऊ शकतं त्यावर त्यांनी मार्गही सांगितला की आज बघा आपल्याकडे आपण एवढे समृद्ध आहे, जास्त आहे की सकाळी 6 ते सायंकाळी 6 12 तास आणि 12 तास रात्र, 12 तास दिवस. जगातले अनेक देश आहेत की 2-2 दिवस रात्र राहतं, 1-1 दिवस रात्र राहतं, एक दिवस उजेड पडतो, एक दिवस उजेड पडत नाही. पण आपल्या भारत देशाला या ठिकाणी परमेश्वरी ताकद आहे की आपल्याला 12 तास सूर्य आहे, 12 तास रात्र आहे. आणि या सूर्याचा उपयोग करून आपल्याला सोलर शेगडी आता जी लॉन्च झाली आहे, सोलर घरावर खाली शेगडी आणि शेगडीवरनं पुन्हाच अन्न त्या ठिकाणी शिजवता येतं. सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक शेगडी जर आपण घेतली तर निश्चितपणे आपल्याला 50% या ठिकाणी गॅस सिलेंडरची मागणी कमी करता येऊ शकतं. याकरता काही स्वदेशीचे मूलमंत्र काल मोदीजींनी दिले आहे. एवढंच नाही, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रवास करताना आपण त्या ठिकाणी घरासमोर 4-4 व्हेकल्स उभे आहेत, त्या 4 व्हेकलऐवजी 2 व्हेकलऐवजी एका व्हेकलनं होऊ शकतं का. प्रत्येकाला वाटतं मला तिकडे 4 व्हीलर असली पाहिजे, पण काल दिलेला संदेश हा या ठिकाणी सर्वांनी पाळण्याकरता या ठिकाणी काम करायचं आहे. काल माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वदेशीचा नारा दिला आणि माननीय नितीन दांडे सुद्धा बऱ्यापैकी स्वदेशीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी करताना त्यांना मी बघितलेलं आहे.